नमस्कार मंडळी, एक चमचा स्वाद चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला मग मंडळी, आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी साधी सिंपल अशी रेसिपी आहे. इडली कशी बनवायची, कसं फर्मेंट करायचं ते सुद्धा टिप्स आहेत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुम्ही कोणतंही मेजरमेंटसाठी मापासाठी घेऊ शकता. वाटी, कप किंवा ग्लाससुद्धा घेऊ शकता. इथे मी कप घेतलेला आहे. 3 कप असं बारीक कन्या तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही इथं ह्या जागी ना राशनचे तांदूळ किंवा तुमच्याकडे कन्या तांदूळ असेल तर ते सुद्धा घेऊ शकता. ज्या वाटीनं ज्या कप्पने तुम्ही घेतले तांदूळ त्याच कप्पने 2 कप असं साधे मुरमुरे जे चिवड्यासाठी वापरतो ना ते मुरमुरे घ्यायचे आणि अर्धा कप असं जाडे पोहे घ्यायचं. ते पोहे बनवायसाठी ते नाश्त्याचे पोह्यासाठी वापरतो ते पोहे घ्यायचं अर्धा कप आणि इथं 1 चमचा असं साबुदाणा घ्यायचं. ज्या कप्पने तांदूळ घेतले त्याच कप्पने 1 कप असं उडदाची डाळ घ्यायचं आणि 1 चमचा असं मेथीदाणे घ्यायचं. ह्याला ना स्वच्छ धुवून घ्यायचं. 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं. या अगोदर सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे इडलीचं रेसिपी आणि ह्या वेळेस सुद्धा कमी प्रमाणात तुमच्यासोबत शेअर करत आहे. आता ह्याला स्वच्छ 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुवून घ्यायचं. आता 2 ते 3 वेळेस स्वच्छ धुतलं गेलेलं आहे आणि इथं भरपूर असं पाणी घालून साधारण 7 ते 8 तासासाठी भिजत ठेवायचं. इथे मी दुपारी 12 वाजता तांदूळ वगैरे भिजत ठेवलेलं आहे. संध्याकाळी ना साधारण 8 वाजता असं मी इथं मिक्सरमधनं काढून घेत आहे. एकदम छानसं भिजलं गेलेलं आहे. साधारण 8 तास वगैरे भिजत ठेवायचं. जे काही आहे भिजत घालते वेळेसच धुवून घ्यायचं. एकदम भिजलं गेल्यानंतर धुवायचं नाही आहे आणि ह्याच्यासाठी ना मिक्सरमधने काढताना ह्यामधलंच पाणी घालून वापरायचं आहे. मिक्सरमधनं काढते वेळेस जर पाणी लागत असेल तर ह्याच्यामधनंच पाणी घ्यायचं, हेच घालायचं, दुसरं पाणी वापरायचं नाही आहे. खूप जास्त घट्टसर बी ठेवायचं नाही आणि खूप जास्त सैलसर बी ठेवायचं नाही. अशा प्रमाणात पाणी वापरायचं यामध्ये. सगळ्यात अगोदर इथं मी उडदाची डाळ मिक्सरमधनं काढून घेत आहे. एकदम बारीकसर वाटून घ्यायचं. आता उडदाची डाळ अगोदर तसंच वाटलं गेलं. त्यानंतर ना जे चमचा पळी किंवा असते त्याच्याने ना एक पळी किंवा 1 कप असं पाणी घालून एकदम बॅटर एकदम मऊसूत छानसर बारीकसर वाटून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही तांदूळसुद्धा यामध्ये वाटून घ्यायचं. सगळ्यात अगोदर उडदाची डाळ वाटून घ्यायचं. त्यामुळे ना सोपं पडतं आणि जे काही मिक्सरच्या भांड्याला चिटकलं जातं सहजपणे तांदूळ ह्याच्यामध्ये वाटलं गेल्यानंतर सहजपणे निघून जातं. जास्त खरकटं वगैरे होणार नाही आहे. शेवटी जर उडदाची डाळ वाटलं तर ना मिक्सरचे भांडे खूप खरकटं होतात. काढायला सुद्धा खूप कंटाळा असं येतं. अशा पद्धतीने व्हायला पाहिजे बॅटर. त्या प्रमाणात पाणी घालायचं आणि पाणी घालताना ना आता जेव्हा मिक्सरमधनं तांदूळ काढतो ना त्याच वेळेस पाणी घालायचं. नंतर आता ह्याच्यानंतर पाणी वापरायचंच नाही आहे. आता सगळं बॅटर वाटून घेतलेलं आहे. एका पातेल्यामध्ये घातलं आहे आणि ना ह्याच्यानं ना चमचा किंवा पळीनं फेटून घ्यायचं नाही. सगळ्यात शेवटी आहे ना सगळं बॅटर काढून घेतल्यानंतर ना तांदूळ वगैरे वाटून घेतल्यानंतर हाताने फेटून घ्यायचं. हाताने फेटल्यामुळं ना सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही. मिक्सरमधनं जेव्हा काढतो ना आत्ताच घालायचं. म्हणजे सकाळी ह्याला ना पाणी अजिबात वापरायचं नाही आहे. टिप नंबर 2 ह्याला ना हातानेच फेटून घ्यायचं आहे. आता हे थंडीच्या दिवसामुळं ना इथं मी छानसं खाली एक मोठी परात किंवा ताटली प्लेट वगैरे घेतले आहे. त्यावरती एक टॉवेल घातलेला आहे. त्यानंतर जे बॅटर काढून घेतलं होतं ते पातेलं ठेवलं आहे. त्यावर झाकून ठेवून त्याच्यावरती आणखीन एक टॉवेल तुम्हाला जर आणखी ह्याच्यावरती छोटंसं ब्लँकेट वगैरे असेल ते सुद्धा घालून ठेवायचं. त्याच्यामध्ये सोडा, इनो काहीच वापरायचं नाही. आता ह्याला साधारण 8 तासासाठी भिजत ठेवायचं. आता मी रात्री घातल्यानं सकाळी 7 ते 8 वाजता वगैरे एकदम छानपैकी फर्मेंट झालेला आहे. तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी भिजलं गेलं आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही. तुम्ही जेव्हा रात्री वाढताना त्याच वेळेस पाणी घालायचं. नंतर पाणी घालायचं नाही. नंतर जर पाणी घातलं ना घट्टसर आणि चांगलं होत नाही इडली. आता ह्यामध्ये मीठ घालायचं चवीप्रमाणात. एकदम फेटून घ्यायचं पळीनं किंवा चमच्याने
फेटून घेतल्यानंतर इथं इडलीच्या प्लेटला असं मी तेल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर इडलीच्या प्लेटला तेल लावून घेण्याच्या अगोदर इडलीच्या भांडीमध्ये पाणी घालून अगोदर गॅसवरती गरम करायला ठेवायचं. त्यानंतर इडलीच्या प्लेटला तेल लावून इडलीचं बॅटर घालून घ्यायचं यामध्ये, जेणेकरून एकदम छानसं वाफलं जातं आणि कमी प्रमाणात होऊन जातं. एक साधारण 10 ते 12 मिनटामध्ये इडली रेडी होतात. असंच इथं माझ्याकडे मिनी इडलीचं सुद्धा प्लेट आहे, त्याला सुद्धा तेल लावून घेतलेलं आहे. ते सुद्धा ह्यामध्ये बॅटर घालून एकदम साधारण एक 10 ते 12 मिनटं ह्याला वाफ देऊ घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम लहान मुलांना ना टिफिनमध्ये देण्यासाठी ना, जर इडली मोठी दिलं तर आणि त्याला बारीक तुकडे करून वगैरे द्यावं, असं एक छोटे मिनी इडलीचं एक मला हे खूप छान आवडतं मिनी इडली. का की एका वेळेस एक इडली खाऊ शकतो, मुलं असू दे मोठे असू दे. तुम्ही बघू शकता एकदम छान मऊसूत झालेला आहे, हलकी फुलकी इडली झालेली आहे. एक एक नंबर असं इडली झालेलं आहे. नक्की तुम्ही करून बघा. अशाच पद्धतीने फर्मेंट करा, त्याच्यावरती झाकून ठेवा. पाण्याचं काही टिप्स सांगितले ते फॉलो करा. नक्की तुमची इडली हलकी फुलकी एकदम छान, चवीला सुद्धा एक नंबर असं लागतं. काही जणांना रव्याची इडली करून सवय असते आणि हे तांदळाची इडली जमत नाही, त्यासाठी एक नंबर असं इडलीचं बॅटर तयार व्हायची रेसिपी आणि इडली पूर्णपणे कशा पद्धतीने हलकी व्हायची ते सुद्धा सांगितले गेले. तुम्हाला जर चटणी किंवा सांबारची रेसिपीसुद्धा हवे असेल तर नक्की मला सांगा, कमेंटमध्ये कळवा, ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. चला मग मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद. धन्यवाद.